Welcome student. In previous lecture, we have already completed the types of neuroglial cells. And today, we will start with the next point, that is the properties of nerve fiber. So today, we will start with the properties of nerve fiber or neuron. So, we have already studied or already completed the structure of neuron, and today we will start with the properties of nerve fiber or properties of neuron. Now, the first property of neuron is excitability or irritability. So, the first property is excitability, or it is also known as irritability. So what is meant by excitability or irritability? Excitability means to produce the electric signals, and we know that the nerve fiber, they possess the polarized membrane. And because of presence of that polarized membrane, they have ability to receive or perceive the stimulus, and so they enter into the state of activity. That is known as excitability. So, excitability means the nerve fiber possess polarized membrane. So it receive the stimulus and enter into the state of activity. So first of all, first property is excitability or irritability. Excitability means to produce the electric signals. So we know that the neurons or the nerve fiber, they possess the membrane, and that membrane of nerve fiber is polarized, means it possesses the charge. The charge membrane is known as a polarized membrane. And because of that presence of polarized membrane, that nerve fiber, they receive the stimulus. And as they receive the stimulus, as the membrane is polarized, so they enters into the state of activity. लक्षात येते का पहा? इरिटॅबिलिटी किंवा एक्साइटॅबिलिटी म्हणजे काय? तर इलेक्ट्रिक सिग्नल प्रोड्यूस करण्याची कॅपॅसिटी. म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे की आपण न्यूरॉनचं स्ट्रक्चर शिकलोय, त्याचा आउटर मेम्ब्रेन आहे, आणि हा जो मेम्ब्रेन आहे, हा मेम्ब्रेन कसा आहे तर तो साधा नाहीये, तो पोलराइज आहे, म्हणजे तो चार्ज आहे. त्याच्या आतल्या बाजूला ज्यावेळेला त्याच्यामध्ये कुठलीही इम्पल्स स्टिम्युलस तो कंडक्ट करत नसतो, त्यावेळेला त्याच्या आतल्या बाजूला निगेटिव्ह चार्ज असतात आणि बाहेरच्या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज असतात. म्हणजे तो कसा आहे, पोलराइज आहे. आणि हा पोलराइज असल्यामुळे त्याच्याकडे काय ॲबिलिटी आहे तर इट रिसिव्हज ऑर परसिव्ह द स्टिम्युलस. तुम्ही जर त्याला स्पर्श केला किंवा एखादी स्टिम्युलस दिली तर तो मेम्ब्रेन पोलराइज असल्यामुळे तो काय करू शकतो, स्टिम्युलस घेऊ शकतो, आणि नुसतं स्टिम्युलस घेऊन तो थांबत नाही, तर त्याला लागणारा जो काही रिस्पॉन्स असेल, जी काही ऍक्टिव्हिटी आहे ती तो करू शकतो. ही जी नर्व फायबरची प्रॉपर्टी आहे, ह्या प्रॉपर्टीला काय म्हणतात तर दॅट इज नोन ॲज एक्साइटॅबिलिटी ऑर इरिटॅबिलिटी. दॅट इज द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ नर्व फायबर. Now the second property is conductivity. So the second property is conductivity. So conductivity means that nerve fiber have ability to transmit the excitation. Have ability to
ट्रान्समिट एक्सायटेशन. हे जे काही एक्सायटेशन आहे, हे एक्सायटेशन तो घेऊन स्वतःजवळच ठेवत नाही. हे जे काही स्टिम्युलस आहे तो घेऊन तो स्वतःकडेच ठेवत नाही, तर ती ट्रान्समिट करण्याची त्याच्याकडे जी ॲबिलिटी आहे. म्हणजे जर समजा न्यूरॉनच्या डेंड्रॉनला तुम्ही स्पर्श केला तर डेंड्रॉन ती स्टिम्युलस सायटॉनला देतील, सायटॉन ती स्टिम्युलस एक्झॉनला देईल, एक्झॉन ती स्टिम्युलस पुढच्या न्यूरॉनला देईल. ही जी त्याच्याकडे कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीला काय म्हटलं जातं? कंडक्टिव्हिटी. So conductivity is the ability of nerve fiber to transmit the excitation from one portion to the next portion of same neuron and also from one neuron to the next. लक्षात आलं? ही जी प्रॉपर्टी, ही जी काही आपल्याला स्टिम्युलस मिळाली आहे, ही स्टिम्युलस फॉरवर्ड पास करण्याची जी काही त्याची ॲबिलिटी आहे त्या ॲबिलिटीला आपण काय म्हणतो? तर दॅट इज नोन ॲज अ कंडक्टिव्हिटी. Now the next point is a stimulus. आता पुढची प्रॉपर्टी, ह्या दोन प्रॉपर्टी तुमच्या लक्षात आल्या का पहा. पहिली प्रॉपर्टी आपण कंप्लीट केली, एक्साइटेबिलिटी किंवा इरिटेबिलिटी. पोलराइज बनलेला असल्यामुळे तो स्टिम्युलस रिसीव्ह करतो आणि तो ऍक्टिव्हिटी स्टेज मध्ये जाऊ शकतो. दुसरी प्रॉपर्टी मी सांगितली कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी बद्दल मी काय सांगितलं की त्याची ॲबिलिटी आहे ते एक्साइटेशन एका पार्ट कडून दुसऱ्या पार्ट कडे ट्रान्समिट करण्याची. आता पुढची प्रॉपर्टी त्याची पहा, तिसरी, स्टिम्युलस. स्टिम्युलस मीन्स, आता स्टिम्युलस म्हणजे काय आपल्याला पाहिजे पहा. सो दॅट स्टिम्युलस इज एनी डिटेक्टेबल फिजिकल, केमिकल और इलेक्ट्रिकल change in internal or external environment. लक्षात येते का? सो स्टिम्युलस मीन्स एनी डिटेक्टेबल असणारा हा फिजिकल, केमिकल किंवा तो इलेक्ट्रिकल असा चेंज आहे. मग तो चेंज इंटरनल एन्व्हायरमेंट मध्ये असेल किंवा तो एक्सटर्नल एन्व्हायरमेंट मध्ये असेल. डिटेक्टेबल म्हणजे काय? नोटिसेबल, जाणवण्याजोगा, अशा अर्थी आपण तो डिटेक्टेबल शब्द इथं वापरलेला आहे. नाउ दिस चेंज ब्रिंग्स अबाउट द एक्सायटेशन इन, पुढचा पॉईंट काय ते लक्षात होता. दिस change, that change brings about excitation in nerve, in muscle, in organ or in organism. लक्षात येते का? Stimulus means what? Stimulus means any detectable physical change, chemical change or electrical change, and that change is either in the internal environment or in the external environment, and that change brings about the excitation in the, त्या change मुळे काय होतं? एक्सायटेशन तयार होतं. कशामध्ये? In the nerve, in the muscles, or that is in the organ also. Now, to generate the nerve impulse, आता हे लक्षात आलं आपल्या की स्टिम्युलस म्हणजे काय? तर आतील किंवा बाहेरील जे काही वातावरण आहे ह्याच्यामध्ये झालेला फिजिकल असू दे, केमिकल असू दे किंवा इलेक्ट्रिकल चेंज असू दे, त्याला आपण काय म्हणतो? स्टिम्युलस म्हणतो, बदल म्हणतो. आणि हा स्टेज काय करतो? तर तो तुमच्या नर्वचं, तुमच्या मसलचं, तुमच्या ऑर्गनचं किंवा टोटल ऑर्गॅनिझमचं काय करून आणतो? तर त्या टोटल ऑर्गॅनिझम मध्ये एक्सायटेशन तयार होतो. ह्याला आपण काय म्हणतो? स्टिम्युलस. पुढचा पॉईंट
generate the nerve impulse. To generate nerve impulse, ज्या वेळेला तुम्हाला nerve impulse जनरेट करायची असते, so the stimulus must have minimum intensity. To generate the nerve impulse, the stimulus must have minimum intensity, and that is called threshold stimulus. लक्षात येते का? पहिला पॉइंट आपण काय कंप्लीट केला? तर पहिला पॉइंट आपण कंप्लीट केला की स्टिम्युलस म्हणजे काय. पुढचा पॉइंट काय आपण केलो की टू जनरेट nerve impulse तयार करण्यासाठी तुम्हाला स्टिम्युलस जो जावा लागतो तो मिनिमम इंटेन्सिटीचा असावा लागतो. फार कमी स्टिम्युलस देऊन तुम्हाला चालत नाही, तर त्याला मिनिमम काय लागते? इंटेन्सिटी लागते. आणि मग हा जो स्टिम्युलस असतो की ज्याला मिनिमम इंटेन्सिटी असते त्या स्टिम्युलसला आपण काय म्हणतो? थ्रेशोल्ड स्टिम्युलस. लक्षात येते का? पहा. So to generate the nerve impulse, the stimulus must have minimum intensity, that is known as a threshold stimulus. आणि हा threshold stimulus किती असतो? तर तो असतो -70 millivolts. किती असतो? मिलीव्होल्ट. मग सिम्पली तुम्ही MV दिलं तरी सुद्धा चालू शकतं. असं काय? थ्रेशोल्ड स्टिम्युलस किती असतो? -70 millivolts. बरोबर. म्हणजे तुम्हाला -70 millivoltचा स्टिम्युलस जर तुम्ही दिला तरच तुमचे न्यूरॉन किंवा नर्व फायबर हे काय करू शकतं? इम्पल्स जनरेट करू शकतं. बरोबर. समजा when that stimulus is less than -70 millivolt, then that stimulus is known as a weak stimulus, or it is also known as a subliminal stimulus. So next is a subliminal किंवा weak stimulus. काय सांगितलं मी? subliminal stimulus म्हणजे subliminal stimulus means weak stimulus which is below -70 millivolt and that cannot generate the nerve impulse because it is less than -70 millivolt. Is it clear? Now, when the stimulus is above -70 millivolt, then that type of stimulus is known as a supraliminal, or it is also known as a strong stimulus. That is known as a strong stimulus. Clear? That means the stimulus which is more than or above -70 millivolt, that type of stimulus is known as a supraliminal stimulus, or it is also known as a strong stimulus, and it will produce or it will generate the impulse same as the same degree of the threshold stimulus. म्हणजे काय लक्षात घ्या? स्टिम्युलस म्हणजे तुम्हाला कळलं की डिटेक्टेबल असणारा चेंज, मग तो फिजिकल असेल, केमिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, बॉडीच्या आत असू द्या किंवा बॉडीच्या बाहेर असू द्या, त्याला आम्ही म्हणतो स्टिम्युलस. बरोबर. स्टिम्युलस असल्याशिवाय इम्पल्स जनरेट होत नाही. पण इम्पल्स जनरेट करण्यासाठी जो स्टिम्युलस लागतो तो स्टिम्युलस कसा असावा लागतो? त्याला मिनिमम इंटेन्सिटी असावी लागते. म्हणजेच तो स्टिम्युलस किती असतो त्याला आपण थ्रेशोल्ड स्टिम्युलस म्हणतो, जो असतो
स्टिम्युलस, मला मिळालेला स्टिम्युलस हा -70 मिलीव्होल्ट पेक्षा जास्त आहे, स्ट्रॉंग आहे, तर त्याला म्हणतात सुप्रालिमिनल स्टिम्युलस. आणि हा मात्र इम्पल्स जनरेट करू शकतो. केवढी? जेवढी थ्रेशोल्ड करू शकतो तेवढीच. लक्षात घ्या. त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेन. समजा लक्षात घ्या, आपल्याला कोणीतरी नुसता स्पर्श केला, तुम्ही त्याला रिस्पॉन्स देता का? नाही देत. का? तर नुसता स्पर्श केला आपण रिस्पॉन्स देत नाही, तर नुसता स्टिम्युलस आहे, वीक आहे तो, त्याच्यामुळे रिस्पॉन्स येत नाही, इम्पल्स जनरेट होत नाही म्हणून. पण सुप्रालिमिनल बद्दल आपण बोलू की समजा तुम्हाला चटका बसलाय, बरोबर? थोडा चटका बसला तरी आपण हात बाजूला घेतो, जोरात भाजलं तरी सुद्धा आपण हात, समजा आपण एखाद्या प्लेटला टच करतोय, टच करताना थोडासा टच झाला तरी सुद्धा सडनली हात बाजूला येतो, आणि खूप जोराची प्लेट भाजली तरी सुद्धा हात बाजूला येतो. म्हणजे भाजण्याची प्रोसेस स्ट्रॉंग आहे, पण स्ट्रॉंग जरी स्टिम्युलस असला तरी रिस्पॉन्स मात्र जो थ्रेशोल्डला तुम्ही देता तोच रिस्पॉन्स तुम्ही कशाला देणार आहात? सुप्रालिमिनलला देणार आहात. लक्षात येत आहे? म्हणजे स्टिम्युलस स्ट्रॉंग असला तरी सुद्धा ज्या पद्धतीनं थ्रेशोल्ड स्टिम्युलस रिस्पॉन्स देतो त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये सुद्धा बॉडी आपली काय करत असते? रिस्पॉन्स देत असते. दॅट इज अबाउट द स्टिम्युलस. पुढची प्रॉपर्टी आहे बघा, समेशन इफेक्ट. नेक्स्ट इज अ चौथं प्रॉपर्टी, समेशन इफेक्ट. समेशन शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे काय? समेशन म्हणजे कशाला वापरतो समेशन शब्द आपण? ऍडिशनला. चौथी प्रॉपर्टी, समेशन इफेक्ट. आता समेशन इफेक्ट म्हणजे काय ना? की वी नो दॅट द सिंगल subliminal stimulus do not generate the impulse. We know that the single subliminal impulse stimulus do not generate impulse. हे आपल्याला माहिती आहे की समजा तुम्ही सबलिमिनल स्टिम्युलस दिलाय, तर सबलिमिनल स्टिम्युलस मध्ये इम्पल्स जनरेट होत नाही. बट मेनी सच स्टिम्युलाई आर गिवन इन अ क्विक सक्सेशन. मेनी सच स्टिम्युलाई are given in a quick succession. मग काय होईल? But when many such stimuli are given in a quick succession, they may produce the impulse. They may produce impulse because of summation of subliminal impulse or because of addition of stimuli. काही म्हणा, addition of stimuli. लक्षात येते का? पहा, आपण कुठली प्रॉपर्टी शिकतोय? समेशन इफेक्ट शिकतोय. समेशन इफेक्ट मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं? तर सिंगल subliminal stimulus do not generate impulse. -70 मिलीव्होल्टच्या आतला जर तो इम्पल्स असेल तर त्याला तुम्ही सबलिमिनल म्हणता आणि तो स्टिम्युलस इम्पल्स जनरेट करत नाही. But when we given such a many stimuli to the
there is an addition of that stimuli. There is an addition or summation of that stimuli, and they are able to generate or they generate the impulse. लक्षात येते का पहा. आता साधी गोष्ट आहे की साधारणतः तुम्ही टच केला, एकदा टच केला तर आपण दुर्लक्ष करतो, लगेच काही रिस्पॉन्स आपण देत नाही. म्हणजे तो कसला स्टिम्युलस झाला? सबलिमिनल. लगेच तुम्ही रिस्पॉन्स दिला का इम्पल्स तयार झाली का? इम्पल्स जनरेट होत नाही. पण तुम्हाला कोणीतरी हे टच असं सारखं जर करायला लागलं, क्विक सक्सेशन मध्ये दिलंय. क्विक सक्सेशन म्हणजे लागोपाठ. जसं मशीनवर आपण एखादं कापड शिवतो, ती सुई कशी वर्क करते लागोपाठ लागोपाठ, तशा पद्धतीनं तुम्हाला लागोपाठ लागोपाठ जर तुम्हाला तो स्टिम्युलस मिळाला तर एक सबलिमिनल, दुसरा सबलिमिनल, तिसरा सबलिमिनल असे 2, 3, 4 असे एकत्र येतात आणि एकत्र येऊन त्यांची ऍडिशन होते आणि तिथं स्टिम्युलायची ऍडिशन झाल्यामुळं तिथं काय तयार होतं तर तिथं इम्पल्स जनरेट होऊ शकते. ह्याला म्हटलं जातं समेशन इफेक्ट. ही झाली त्याची पुढची प्रॉपर्टी. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट पहा. पुढची प्रॉपर्टी आहे ऑल ऑफ नन लॉ. पुढची प्रॉपर्टी किती आहे? चौथा पॉईंट. पाचवा पॉइंट होता. पाचवी प्रॉपर्टी आहे ऑल ऑफ नन लॉ. नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ नर्व फायबर इज, that is the fifth one property, all or none law. So the next property is all or none law. काय प्रॉपर्टी आहे पहा. all or none law means the nerve will either conduct impulse. Nerve will either conduct impulse. Nerve will either conduct impulse along its entire length. The nerve will either conduct the impulse along its entire length or will not at all will not at all conduct impulse. पहा पुढचं प्रॉपर्टी काय आहे? ऑल ऑर नन लॉ किंवा ऑल ऑर नन रूल असं आपण त्याला म्हणतो. द नर्व विल आयदर कंडक्ट द इम्पल्स अलॉंग इट्स एंटायर लेंथ ऑर विल नॉट ॲट ऑल कंडक्ट द इम्पल्स. म्हणजे काय तर नर्वने जर इम्पल्स कंडक्ट केली तर ती पूर्ण थ्रू आउट लेंथला ती कंडक्ट करते. लक्षात घ्या. नाहीतर ती कंडक्ट करणारच नाही. म्हणजे स्टिम्युलस मिळाल्यापासून रिस्पॉन्स देईपर्यंतची सगळी प्रोसेस ती करणार. एकदा जर तिने स्टिम्युलस घेतली, एकदा जर तिने इम्पल्स कंडक्ट केली तर पूर्ण तिची जी लेंथ आहे म्हणजे डेंड्रॉन असेल, सायटॉन असेल, तिचा तो एक्झॉन असेल, नंतरचा न्यूरॉन असेल, ह्या सगळ्यांच्या मध्ये ती इम्पल्स कंडक्ट केली जाते. फक्त आणि फक्त किंवा ती टप्प्याटप्प्यात तुकड्यात ती कंडक्ट करत नाही. ती एवढीच इम्पल्स कंडक्ट केली, पुन्हा विषय सोडून दिला असं तिथं घडत नाही. म्हणजे नने जर एकदा इम्पल्स कंडक्ट करायचं ठरवलं तर थ्रू आउट त्याच्या लेंथ मधून ते इम्पल्स कंडक्ट करते, नाहीतर ती इम्पल्स कंडक्ट करत नाही. ह्याला म्हटलं जातं ऑल ऑर नन लॉ. लक्षात येते ना तुमच्या? ऑल ऑर नन लॉ म्हणजे काय तर इम्पल्स एकदा का तिला मिळाली, स्टिम्युलस एकदा का तिला मिळालं की तिचं जे इम्पल्सचं कंडक्शन असतं तर ते तिच्या पूर्ण लेंथ मधून असतं. ते टप्प्याटप्प्यात घडू शकत नाही. मग एकतर ती